आईस्क्रीमसोबत माझे वेगळेच इमोशन जोडलेले आहेत. जेव्हा पण मी आईस्क्रीम खाते, मला माझ्या पप्पांची आठवण येते. माझ्या पप्पांचं पानाचं दुकान होतं. हां, खायचं पान. आणि त्याच्याच बाजूला पाणीपुरीवाला भैय्या जो एम-पीचा होता आणि आईस्क्रीमवाला भैय्या जो राजस्थानचा होता, यांच्याही गाड्या होत्या. मी लहान असल्यापासून आठवड्यातून 2-3 वेळा तरी माझे पप्पा माझ्यासाठी आईस्क्रीम, फालुदा, बदाम शेक अशा गोष्टी आणायचे. आणि त्यांना यायला उशीर झाला आणि मी झोपून गेले, तर ते मला झोपेतून उठवायचे आणि चारायचे. आधीच्या आईस्क्रीम्स पण वेगळ्याच होत्या म्हणा. इतकी टेस्ट त्याची वेगळी होती. आता तशा क्वचितच भेटतात. म्हणून मी कधी पण कोणती पण आईस्क्रीम खाल्ली तर मला ते दिवस आठवतात. आमचं लग्न झाल्यानंतर नितिकेश 10-15 दिवसातच परत कॅनडाला आला आणि मी माझ्या सासरी राहत होते. आणि माझ्यासारखेच माझे दीर पण खूप पुढे होते, तर ते कायम कुल्फी आणायचे. मी कॅनडामध्ये आले त्यावेळेस विंटर चालू होता आणि इच्छा असूनसुद्धा आईस्क्रीम खाता नाही यायची. कायम एखाद्या स्टोअरमध्ये गेलं की नितिकेश विचारायचा, घ्यायची आहे का? पण मी नाही म्हणायचे. आता समर चालू झाला आहे आणि आम्ही काही गोष्टी घेण्यासाठी एका स्टोअरमध्ये आलो होतो, तर तिथं आईस्क्रीमचं पॅकेट बघून नितिकेशनी लगेच घेतलं. माझ्या हातात पॅकेट आहे, पण ते पॅकेट त्याने काढून माझ्या हातात दिलं की बघायला बरोबर आहे का नाही. इथं मॅग्नमच्या कँडीजसुद्धा होत्या. तुम्ही अमूलची कॉर्नेटो खाल्ली आहे का कधी? जी 35 रुपयाला झाली आहे आत्ता. इतकी भारी लागती. जास्त दुकानांमध्ये नसती ती. ज्या दुकानांच्या बाहेर अमूलचा बोर्ड असतो तिथंच भेटती. मी तीसुद्धा आईस्क्रीम कायम खायचे आणि मला अमूलच्या सगळ्याच आईस्क्रीम आवडतात. माझ्या मम्मीच्या घरी जाताना राजगुरुनगरला तिथं मोठी कंपनी आहे आणि त्याच्याच जवळ स्टोअर आहे अमूलचं. तिथं भेटतात. बाय.